नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. भाजपची 36 उमेदवारांची यादी रात्री उशिरा जाहीर झाली. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, ओडिशा यातील उमेदवारांचा समावेश आहे. त्यानंतर भाजपची 51 उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली आहे. 22 आंध्र प्रदेशच्या उमेदवारांचा यामध्ये समावेश असून मेघालयातील एकाची उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपने महाराष्ट्रातील 6 उमेदवारांची नावे जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीमधून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, तर दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. भाजप ही जागा स्वतः लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपनं राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत कांचन कुल यांच्यासोबत होणार आहे. काँग्रेसनेही 35 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसच्या 7व्या यादीतही निरुपम यांचं नाव मतदारसंघ उमेदवारी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. राज्यामध्ये काँग्रेस एनसीपीसह काही मित्रपक्ष आघाडीची घोषणा केली जाणार आहे. तरीही काँग्रेस प्रमुख नेत्यांबाबत उमेदवार असतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. माढ्याचा तिढा अखेर शरद पवारांनी सोडवलाय. राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत स्वतः शरद पवारांनी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. माझ्यापेक्षा जास्त मतांनी संजय शिंदे यांना निवडून द्या असं आवाहन यावेळी शरद पवार यांनी केलं आहे. अडचणीच्या काळात पवारांनी आपल्याला आशीर्वादच दिलेत. आपलेही विचार कायम शरद पवारांप्रमाणेच होते असं वक्तव्य संजय शिंदे यांनी आपल्या प्रवेशादरम्यान केलं आहे. दरम्यान आपण राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या प्रेमापोटीच आल्याचं संजय शिंदे म्हणाले. इतर पक्षात गेलेला कोणताही उमेदवार लोकहितासाठी गेला नसल्याचंही ते म्हणाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांना भाजप माढ्यातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रोहन देशमुख हे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे चेअरमन आहेत. ते संजय काकडे यांचे जावई आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे संजय काकडे यांचं बंड थंड झाल्याचं मानलं जात आहे. तर उस्मानाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं राणा जगजित सिंग पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. राणा जगजित सिंग हे पद्मसिंग पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. गेली अनेक वर्ष पद्मसिंग पाटील आणि निंबाळकर यांच्यात राजकीय संघर्ष आहे. शिवसेनेची उमेदवारांची पहिली 21 उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर झाली. हिंगोली, उस्मानाबाद आणि हातकणंगले या 3 ठिकाणी फक्त नवीन उमेदवार देण्यात आले. तर पालघरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे तिथे उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. साताऱ्याच्या जागेबाबतही अजून निर्णय झालेला नाहीये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली. धैर्यशील माने हे खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र आहेत. 2018 साली निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप स्वीकृत खासदार संजय काकडेंची नाराजी दूर करण्यात अखेर भाजपला यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे पुण्यातून तिकीट मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र संजय काकडेंना पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं दिसून आलंय. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून शिवसेनेला मदत करणार असल्याचं कळतंय. सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तसा दावा केलाय. 2 दिवसांपूर्वी विखे पाटील यांची भेट घेतल्याचं देखील लोखंडे यांनी सांगितलंय. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे अचानकपणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. देहूतील तुकाराम बीजोत्सव सोहळ्यामध्ये हे दोन्ही उमेदवार आले होते. मात्र त्यांनी एकमेकांशी बोलण्याचंही टाळलं.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालंय। काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत पक्षप्रवेश पार पडली। यावेळी भाजप खासदार संजय काकडे हजर होते। राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे। तर भारती पवारांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झालेत। मला डावलून जर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात येत असेल तर तो माझ्यावर अन्याय असेल असं हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पत्ता कट करून रमेश कीर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। सनातन संस्थेशी संबंध असल्याने नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीनं नवा वाद निर्माण झाला होता। सिंधुदुर्गातून नवीनचंद्र बांदिवडेकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांकडून बांदिवडेकरांना तातडीचं बोलावणं आलंय। मुंबईतील गांधी भवनात अशोक चव्हाण आणि बांदिवडेकर यांच्यात चर्चा होणार आहे। उस्मानाबाद लोकसभा लढतीचं चित्र देखील स्पष्ट झालंय। तिथून शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी देताच राष्ट्रवादीनं त्यांचे पारंपरिक विरोधक राणा जगजितसिंग पाटील यांना मैदानात उतरवले। आधी तिथून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचं नाव चर्चेत होतं। छत्रपती संभाजी मालिका संपल्यावर अभिनय क्षेत्राला रामराम करून आपला संपूर्ण वेळ लोकसेवेसाठी देणार असल्याचं डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलंय। ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये बोलत होते। शरद पवारांनी बाळासाहेब विखेंवरती टीका केली म्हणून सुजय विखे भाजपत गेले, हे चुकीचं आहे। सुजय विखे 3 महिन्यांपासून भाजपमध्ये जाण्याची तयारी करत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंनी केलाय। यावेळी बोलत असताना त्यांनी ही लढाई आघाडी विरुद्ध युती असल्याचं म्हटलंय। आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतापजनक वक्तव्य केले। एका तरुणीनं छेडछाडी प्रकरणी छेडछाड करणाऱ्या तरुणाबद्दल गाऱ्हाणं मांडल्यावरती उदयनराजेंनी पोरं मुलींची छेड काढणार नाहीत तर कोण काढणार असं त्या तरुणीला ऐकवलंय। पालघरमध्ये सेना भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी पालघरवासियांना जेवढी घरं लागतील तेवढी देऊ असं आश्वासन दिलंय। शिवाय सर्व उमेदवारांची स्टॅम्प पेपरवर गॅरंटी घेत असल्याचं म्हणत उमेदवारांवर विश्वासही दर्शवलाय। उत्तर मध्य मुंबईतून भाजपने पूनम महाजन यांना उमेदवारी दिली। आता त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते आघाडीच्या उमेदवार प्रिया दत्त यांचं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी विजय मिळवला होता। मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजय मिळवून असा विश्वास यावेळी पूनम महाजन यांनी व्यक्त केलाय। भाजपनं आपल्या लोकसभेच्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा उमेदवारी देऊन आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया भामरेंनी व्यक्त केली आहे। वंचित बहुजन आघाडीनं राज्यभर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर जळगाव आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तयारीनं जोर पकडलाय। जळगावमध्ये बहुजन वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा पार पडला। प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। वंचित बहुजन आघाडीनं अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाड यांचं नाव जाहीर केलं। त्यामुळे सुधाकर आव्हाड हे नेमकी कुणाची मतं घेणार यावर चर्चा सुरू झाली आहे। प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेस कार्यालयातून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार अमर काळे, आमदार रणजित कांबळेही सहभागी झाले होते। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। डॉक्टर नामदेव उसेंडी यांना पक्षानं उमेदवारी दिली असून शक्ती प्रदर्शन करत त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला। बुलढाणा लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। बुलढाणा लोकसभेचा हा पहिलाच अर्ज आहे। शक्ती प्रदर्शन करत शिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नागपूरच्या रामटेकसाठी मुकुल वासनिक यांचे समर्थक आक्रमक झालेत। मुकुल वासनिक यांना रामटेक लोकसभेच्या रिंगणात उतरवावं अशी मागणी मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी केली आणि याच मागणीसाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्रही लिहिलंय।
डॉक्टर सुभाष भामरे यांनी आमदार गोटेंवर उपरोधात्मक कडवट टीका केली आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आमदार गोटे यांना मानसिक धक्का बसला असून त्यांची प्रकृती ठीक राहत नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा उपरोधात्मक टोला आमदार गोटे यांना डॉक्टर भामरे यांनी लगावला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना प्रहारने उमेदवारी दिली आहे. येत्या 25 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी देशी दारूच्या दुकानापुढे दूध वाटप करून आणि रक्तदान करून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं वैशाली येडे यांनी म्हटलंय. नागपूरच्या रामटेकसाठी मुकुल वासनिक यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. मुकुल वासनिक यांना रामटेक लोकसभेच्या रिंगणात उतरवावं अशी मागणी मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी केली आहे. नांदेडमध्ये मुदखेड इथे गोमांस पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला जमावानं पिटाळून लावल्याची घटना घडली. मुदखेड इथे अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या नारायण शिंदेंना रहिवाशांनी मज्जाव करत शिवीगाळ केली. या प्रकरणी 7 मुख्य आरोपींसह अन्य काही जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. वाशिममधील पारडी एक बुर्जी गावात अवैधरित्या होत असलेली दारू विक्री बंद व्हावी यासाठी इथल्या महिला आक्रमक झाल्या. बचत गटांच्या महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात या विरोधात निवेदन दिले. दारू बंद न केल्यास संपूर्ण गावातील महिला उपोषण करणार असल्याचा इशारा देखील यावेळी महिलांकडून देण्यात आला. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील संप अखेर मागे घेण्यात आलाय. पदोन्नती संदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाला मॅटनं स्थगिती दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलंय. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याबद्दल विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. कर्नाटकातील बिजापूर इथे झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार तर 5 जण जखमी झालेत. गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला विजापूर जिल्ह्यातील सिंदगीमध्ये अपघात झाला. क्रुझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन 9 पर्यटक जागीच ठार झाले. हे सर्वजण कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील होते, तर पहाटे 5 वाजता हा अपघात झाला. मंत्रालयातील सहसचिव विजयकुमार भागवत यांनी पत्नीवर गोळ्या झाडून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात त्यांच्या पत्नी सोनाली गंभीर जखमी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे गावातली ही धक्कादायक घटना आहे. भिवंडीतील मालदेव सिंथेटिक्स कारखान्यात 2 कामगारांमधील अनैतिक संबंधांच्या भांडणाच्या रागातून कामगाराची हत्या करण्यात आली. कृष्णा गौतम असं हत्या झालेल्या कामगाराचं नाव आहे. अवघ्या 8 तासांमध्ये आरोपी राजकुमार सिंगला अटक करण्यात आली आहे. केडीएमसीचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. डोंबिवली स्टेशनजवळील मधुबन टॉकीजवळ हा प्रकार घडलाय. धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात पाटील यांच्यावरती वार करण्यात आले आणि उपचारासाठी त्यांना सध्या दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. कोल्हापूरमध्ये एका मालवाहतूक ट्रकला अचानक आग लागली, मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ट्रकला अचानक आग लागल्यानं रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती. ट्रक पेटतानाची सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी मारुंजी रोडवर असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. संध्याकाळी 4:30च्या सुमारास ही भीषण आग लागली होती. या आगीमध्ये गोडाऊनमधील मालाचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील भूर इथे घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात 2 घरं जळून खाक झाले. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीमध्ये 2 बैल होरपळली आहेत. या आगीमध्ये दोन्ही कुटुंबांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे. सोलापुरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी शेजारील भागातील दहिगाव योजना, सीना-माढा बोगदा, मुख्य कालवा शिरपूर योजना आणि भीमा नदीतून पाणी मोठ्या प्रमाणात द्यावं लागल्यानं उजनीचा साठा आता कमी झाला आहे. डॉन अरुण गवळीनं संचित रजेकरता अर्ज केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संचित रजेकरता याचिका दाखल करण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानं कारागृह प्रशासनानं यावर उत्तर सादर केलंय. न्यायालयात सोमवारी पुढची सुनावणी होणार आहे. अंबरनाथमध्ये स्टेशनजवळील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली आहेत. अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली. स्टेशन बाहेरचा रस्ता हा अरुंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी कोंडी होत होती आणि त्याचमुळे नागरिकांनी या कारवाईबद्दल आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. खासदार राहुल शेवाळे यांना नुकताच सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक मुद्दे संसदेत मांडले. त्यांच्या प्रभावी संसद कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 371वा बीज सोहळा देहूनगरीत संपन्न झाला। राज्याच्या विविध भागातून दिंड्या आणि हजारो वारकरी या निमित्तानं देहूनगरीमध्ये दाखल झाले होते। संत तुकाराम महाराज संस्थान तसंच ग्रामस्थांच्या वतीनं मंदिराला विद्युत रोषणाईसह फुलांची देखील आकर्षक सजावट करण्यात आली होती। तर वारकऱ्यांनी देहूनगरी काल फुलून गेली होती। किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे। या निमित्तानं पूर्वसंध्येला जुन्नर इथल्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरीवर दीप प्रज्वलित केले, त्यामुळे शिवजन्मस्थान परिसर उजळून निघाला होता। लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील महाआघाडीचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं। यामध्ये 20 जागा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल लढणार आहे, तर काँग्रेसला 9 जागा देण्यात आल्या आहेत। राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी पत्रकार परिषदेत जागा वाटप जाहीर केलं आहे। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभेच्या जागेवरून भाष्य केलंय। गांधीनगर लोकसभेतून जितक्या वेळ तिथून जिंकून आले त्यांच्या विजयाच्या यशामागे भाजप अध्यक्ष अमित शहा होते, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय। गांधीनगरची उमेदवारी घोषित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलंय। जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। दहशतवाद विरोधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे। पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपांवरून फुटीरतावादी नेत्यांविरोधात कारवाईचा फास आवळण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली होती आणि त्यानुसार यासिन मलिकला अटक करून जम्मूमधील बालवल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती। राहुल गांधींचे सल्लागार असलेले सॅम पित्रोदा यांनी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून बालाकोटवर केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करताना वादग्रस्त विधान केलंय। पुलवामासारखे हल्ले होतच असतात, पण त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला करणं चुकीचं आहे इतकंच नव्हे तर काही लोकांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशाला कशी, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। तर काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला। विरोधक वारंवार आपल्या सुरक्षा दलाचा अपमान करत आहेत। मी माझ्या सहकारी भारतीयांना आवाहन करतो की त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा, असं मोदींनी म्हटलंय। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी भाजपच्या केंद्रीय समितीला 1800 कोटी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपच्या केंद्रीय समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे वरिष्ठ नेते आहेत। पंतप्रधानांनी या प्रकरणी समोर येऊन सत्य सांगावं असं आव्हान काँग्रेसने दिलंय। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। गंभीरनं नव्या इनिंगला आता सुरुवात केली असून भाजपचा स्टार प्रचारक म्हणून तो काम करणार आहे। तसंच गंभीरला भाजपकडून लोकसभेची उमेदवारीही मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। जम्मू आणि काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोहोचणारी सर्वात जुनी संघटना असलेल्या JKLFवर शुक्रवारी बंदी घालण्यात आली। या यासिन मलिकच्या नेतृत्वाखालील संस्था सुरू होती। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। जम्मू काश्मीरमधील शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय जवानांनी 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। जम्मू काश्मीरमधील शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये अशा प्रकारे 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर बांदीपोरा भागात दहशतवाद्यांनी बचावासाठी एका 12 वर्षीय मुलाची हत्या केली। सुरक्षेच्या कारणास्तव सोपोरमध्ये शाळा, कॉलेजेस तसंच मोबाईल आणि इंटरनेट सेवाही तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे। मोझांबिक हा आफ्रिकेतला छोटासा देश इडाई चक्रीवादळानंतर आलेल्या पूरस्थितीशी झगडतोय। वादळ संपून 6 दिवस उलटले तरी काही लाख लोकवस्तीचा देश पाण्याखाली गेलाय। सगळीकडे ही अशी परिस्थिती दिसते। शेकडो लोक आतापर्यंत मरण पावले तर लाखो विस्थापित झालेत। वादळ शमेपर्यंत इथे मदत पाठवणंही शक्य होत नाहीये। IPLच्या 12व्या पर्वाला आजपासून सुरुवात होतीये। गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज पहिला सामना होणार आहे। तर लोकसभेच्या निवडणुकीमुळे यंदा IPLच्या सामन्यांना लवकर सुरुवात होतीये। फेसबुकच्या 60 कोटी युजर्सचा पासवर्ड लीक झाल्यामुळे फेसबुक युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली आहे। हा डेटा लीक झाल्यावर फेसबुकनं आपली चूक मान्य करत युजर्सला नोटिफिकेशन पाठवून पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिलाय, अशी माहिती फेसबुकनं दिली आहे। तसंच हा डेटा लीक प्रकरणाची पुढील 2 महिन्यात सखोल चौकशी केली जाईल, असं देखील फेसबुककडून सांगण्यात आलंय। आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्या घेऊन गावाकडच्या बातम्यांमध्ये। तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।